Hello student. Today we see these next points of proxy. We see this previous lecture, the start of this company meeting part 1. See these different points of in this previous lecture. So this today we see these next points of what is meant by proxy and what is meant by of motion. See this first of this proxy. So this proxy means this proxy section 105. So this meaning a proxy is a person who attend a general meetings and votes on behalf of a members of the company. Every members of a company has a statutory rights to appoint a proxy. So this proxy त्याला मराठीमध्ये प्रतिनिधी असं म्हटलं जातं. सो दिस proxy इज अ पर्सन हू अटेंड अ जनरल मीटिंग्स. हे अतिशय साधा आणि सोपं त्याचा अर्थ मिनिंग सांगितलेलं की सभासदाच्या वतीने सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणारी आणि मतदान करणारी अशी व्यक्ती म्हणजेच त्याला प्रतिनिधी होईल. जेव्हा कंपनीमध्ये आपण सभा घेणार आहोत व अटेंड अ जनरल मीटिंग त्या सभेमध्ये उपस्थित राहणारी व्यक्ती त्याचबरोबर अँड ओट्स ऑन बिहाफ ऑफ अ मेंबर्स आणि सभासदाच्या वतीनं मतदान करणारी अशी व्यक्ती म्हणजेच त्याला काय म्हणायचं आहे प्रोक्सी असं म्हणायचं, त्याला प्रतिनिधी असं म्हणतात. कंपनीच्या प्रत्येक सभासदाला हे प्रतिनिधी नेमण्याचा हा कायदेशीर अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजे ज्या वेळेस जेव्हा कंपनीमध्ये सभेचे आयोजन केलं जाईल तर त्यावेळेस एखादा त्या कंपनीचा सभासद की तो त्या सभेला उपस्थित राहू शकत नसेल तर अशा वेळेस तो स्वतःचा प्रतिनिधी त्या सभेला उपस्थित राहण्यासाठी नियुक्त करू शकतो. तर अशी व्यक्ती म्हणजेच कोण आहे तर प्रोक्सी, तिला प्रतिनिधी असं म्हटलं जातं. सो दिस नेक्स्ट पॉईंट्स ऑफ दिस लीगल प्रोव्हिजन्स रिगार्डिंग ऑफ दिस प्रोक्सी. ही जी काही प्रतिनिधी आपण नेमणार त्या प्रतिनिधी संबंधी काही कायदेशीर तरतुदी दिलेल्या आहेत. सो दिस फर्स्ट ऑफ दिस लीगल प्रोव्हिजन्स ऑफ अपॉइंटमेंट. एनी मेंबर of a company initial to attend and vote at a meeting of the company shall be initial to appoint another person as a proxy to attend and vote at the meeting on his behalf. It is also provided that the central government may prescribe certain companies whose members shall not be initial to appoint another person as a proxy. A minor cannot be appointed as a proxy. Proxy cannot be appointed for a board meetings. The appointments of proxy is valid for an adjourned meetings. So this first of these legal provisions of these appointments. म्हणजे ज्या काही कायदेशीर तरतुदी म्हणजे प्रतिनिधी आपण जेव्हा नेमणार त्या प्रतिनिधी नेमत असताना त्याच्या काही कायदेशीर तरतुदींचं पालन करूनच त्या प्रतिनिधीची नियुक्ती करता येते. त्यामध्ये पहिले जे सांगितले की नियुक्ती म्हणजे अपॉइंटमेंट सांगितलेलं आहे. त्याची अपॉइंटमेंट कसं करणार तर कंपनीच्या ज्या काही सभा आहे त्या सभेला उपस्थित राहून मतदान करण्याचा अधिकार असणाऱ्या कोणत्याही सभासदाला त्याच्या वतीने सभेत उपस्थित राहण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याचबरोबर जी कंपनी भागभांडवलाने निर्मित झालेली नसेल अशा कंपनी सभासदाला प्रतिनिधी नियुक्त करता येणार नाही. आणि त्याचबरोबर पुढे म्हटलं की सेंट्रल गव्हर्नमेंट मे प्रिस्क्राईब सर्टन कंपनीज हू मेंबर्स शॅल नॉट बी इनिशियल टू अपॉइंट्स अनदर पर्सन ॲज अ प्रोक्सी. आणि काय केंद्र सरकारकडून जी काही नियुक्त केलेली काही कंपन्यांच्या जे काही सभासद दुसऱ्या व्यक्तीला प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्याचा अधिकार दिलेला नाही. त्याचबरोबर मायनर कॅनॉट म्हणजे मायनर जी काही व्यक्ती आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की अज्ञान व्यक्तीची प्रतिनिधी म्हणून नेमणूक करता येत नाही की ज्याला 18 वर्षापेक्षा म्हणजे ज्याची वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली नाहीत अशा व्यक्तीची प्रतिनिधी म्हणून आपल्याला नेमणूक करता येणार नाही. संचालक मंडळाच्या सभेसाठी प्रतिनिधीची नेमणूक करता येत नाही. त्याचबरोबर प्रतिनिधीची नेमणूक ही तहकूब केलेल्या सभेतही वैध असते. म्हणजे शेवटला सांगितलं की द अपॉइंटमेंट्स ऑफ प्रोक्सी इज व्हॅलिड फॉर अ ॲडज्युरन मीटिंग. ॲडज्युरन म्हणजे तहकूब झालेली सभा. त्या तहकूब झालेल्या सभेत हा प्रतिनिधी मात्र काय असतो वैध म्हणजे कायदेशीर असतो. म्हणजे अशा प्रकारे त्याची अपॉइंटमेंट करता येणार आहे. ज्या वेळेस कंपनीची आपण ही सभा घेणार त्यावेळेस त्याची अपॉइंटमेंट ही कशी होणार म्हणजे अज्ञान व्यक्तीची आपण काय करू शकत नाही त्या कंपनीमध्ये प्रतिनिधी म्हणून नेमणूक करू शकत नाही. सो दिस नेक्स्ट पॉईंट्स ऑफ सेकंड राईट. A proxy shall not have the right to speak at the meeting and to vote except on a poll.
आणि दुसरा जो त्यांचं सांगितलं की लिगल प्रोव्हिजनमधलं सेकंड सांगितलं की राईट त्यांचे हक्क कोणते आहेत. तर म्हटलं की प्रतिनिधी सभेत बोलण्याचा अधिकार नसतो आणि मतनोंदणी पद्धतीत खेरीज मतदान करण्याचा अधिकार नसतो. म्हणजे सभेमध्ये बोलण्याचाही अधिकार त्याला दिलेला नाही आणि त्याचबरोबर वोट ॲक्सेप्ट ऑन अ पोल, त्याचबरोबर जी काही मतनोंदणी पद्धती आहे त्या मतनोंदणी पद्धती व्यतिरिक्त त्याला मतदान करता येत नाही. नेक्स्ट नंबर थर्ड, मेंबरशिप. अ पर्सन अपॉइंटेड ॲज अ proxy may or may not be a member of the company. तिसरं ते सांगितलं की सभासद प्रतिनिधी म्हणून नियुक्त केलेली व्यक्ती ही कंपनीचा सभासद असेल किंवा नसेल. म्हणजे ज्यावेळेस कंपनीचे आपण प्रतिनिधी म्हणजे प्रोक्सी अपॉइंटमेंट करतो ती कंपनीचे सभासद असलीच पाहिजे असं काही बंधनकारक नाही. ती इतर कोणीही व्यक्ती असू शकते. तर अशा व्यक्तीची आपण कंपनीमध्ये प्रोक्सी म्हणून नेमणूक करू शकतो. नेक्स्ट वन नंबर 4, अ लेटर ऑफ ॲथॉरिटी और proxy form. The duly completed proxy form must be submitted by the member in company's registered office at least 48 hours before the meeting, and a separate proxy form is required for each meeting. चौथे जे सांगितलेलं आहे की लेटर फॉर ॲथॉरिटी म्हणजे त्याला अधिकारपत्र किंवा त्याला प्रतिनिधी फॉर्म असं म्हटलं जातं. तर हा प्रतिनिधी फॉर्म सभासदांनी कंपनीच्या कार्यालयाच्या सभेच्या वेळेपूर्वी 48 तास अगोदर काय करायचं आहे, सादर करायचं आहे. हे जेव्हा कंपनीचं नियोजन केलं जाणार आहे तर त्याच्या 48 तास आधी तो फॉर्म भरून हे कंपनीच्या अधिकृत कार्यालयामध्ये त्यानं काय करायचं, सबमिट करून द्यायचं आहे. नेक्स्ट नंबर 5, इन्स्पेक्शन. A member can inspect any proxy form by giving not less than 3 days notice to the company. आणि पाचवं सांगितलं की तपासणी. इन्स्पेक्शन आणि तपासणी कोणताही सभासद कंपनीला 3 दिवसांची पूर्वसूचना देऊन प्रतिनिधी फॉर्मची तपासणी करू शकतो. म्हणजे कुठल्याही सभासद म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मी माझा प्रतिनिधी दिलेला आहे तर माझ्या प्रतिनिधीचा फॉर्म इतर कोणीही सभासद काय करू शकतो, तपासून पाहू शकतो. तर त्या पाहण्याचा जो काही कालावधी आहे तो 3 दिवसाची पूर्वसूचना देऊन त्या प्रतिनिधी फॉर्मची तपासणी करता येते. अशा पद्धतीने हा जो काही प्रोक्सी आहे त्या प्रोक्सीची नेमणूक म्हणजे प्रोक्सीचे काही लिगल प्रोव्हिजन्स आहेत. म्हणजे प्रोक्सी म्हणजे काय, प्रोक्सीच्या लिगल प्रोव्हिजन्स कोणते आहेत तर ते आपण पाहिले आहेत. त्यानंतर पुढचा जो आपल्याला पॉईंट्स पाहायचा आहे तो म्हणजे मोशन. सो दिस मोशन सेक्शन 105. मोशन म्हणजेच काय तर प्रस्ताव. आता प्रस्ताव म्हणजेच काय, ह्या जे सगळे जे आपण पॉईंट्स पाहतो ते कंपनीमध्ये जेव्हा आपण मीटिंगचं आयोजन करणं त्या मीटिंगशी रिलेटेड हे सगळे पॉईंट्स रिलेटेड आहेत. त्यामधला हा एक पॉईंट्स आहे मोशन. त्याला मराठीमध्ये प्रस्ताव असं म्हणायचं आहे. आता मोशन म्हणजे काय, अ मोशन इज ए प्रपोजल पुट बिफोर अ मीटिंग. So this motion means a motion is a proposal put before a meeting for its consideration and adoptions. A motion is liable to alteration before it is adopted by the meeting. A person who puts forth motion in the meeting is called a proposer or a mover. आता प्रस्ताव म्हणजे काय किंवा मोशन म्हणजे काय ते आपल्याला पाहायचं आहे की सभेसमोर विचारार्थ व स्वीकृतीसाठी ठेवण्यात आलेला विषय म्हणजेच काय तर प्रस्ताव आहे. अ मोशन इज ए प्रपोजल पुट बिफोर अ मीटिंग फॉर अ कन्सिडरेशन अँड ॲडॉप्शन. म्हणजे कंपनीमध्ये जेव्हा आपण चर्चा करणार तर त्या सभेसमोर विचार किंवा चर्चा करण्यासाठी आणि त्याचा स्वीकार करण्यासाठी कुठलाही जेव्हा विषय आपण घेतो तर त्या विषयालाच काय म्हणायचं आहे, प्रस्ताव असं म्हणायचं आहे. प्रस्ताव संमत होण्यापूर्वी त्यामध्ये बदल किंवा दुरुस्ती काय करता येते, सुचवता येते. जी व्यक्ती सभेमध्ये प्रस्ताव मांडते तिला काय म्हणायचं आहे, तिला मूव्हर किंवा तिला मराठीमध्ये सूचक असं म्हणतात. द व्हिच पर्सन who put before the motion in this meeting is called as proposer or a mover. त्याला प्रपोजर किंवा मूव्हर असं म्हटलं जातं. फिल इन द ब्लँक्सला बऱ्याच वेळेला विचारलं जातं तर ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हु इज पर्सन puts forth these motions, it is called his proposer or a mover. So this next points of the includes in these motions of essentials of a valid motions.
आता हा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव कायदेशीर होण्यासाठी काही आवश्यक बाबीसुद्धा आपल्याला पूर्ण कराव्या लागतात. द इसेन्शियल्स ऑफ अ व्हॅलिड मोशन. मग आता निव्वळ प्रस्ताव असं नाही की कोणीही आलं आणि कोणीही प्रस्ताव मांडला असं कधीही होत नाही. कंपनीमध्ये जेव्हा आपण विचार आणि चर्चा करतो त्यावेळेस चर्चा करत असताना किंवा प्रस्ताव मांडत असताना त्याची पूर्वतयारी आधी होणं गरजेचं आहे. तर तो प्रस्ताव मांडण्यापूर्वी काही कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतात. तर त्या कोणत्या? तर त्या पाहिजेत एसेन्शियल्स ऑफ अ व्हॅलिड मोशन. So this first off, a motion must be in writing and signed by the proposer and put to the meeting by the chairman. So this first of this essentials of काय म्हटलं की प्रस्ताव लेखी स्वरूपात असावा व त्यावर प्रस्तावकर्त्याची सही असावी आणि तो अध्यक्षाने सभेमध्ये ठेवला पाहिजे. अशा एकूण 3 बाबी सगळ्यांना. फर्स्ट म्हटलं मोशन मस्ट बी इन रायटिंग अँड साइन बाय द प्रपोजर. आधी जेव्हा आपण तो प्रस्ताव मांडणार तेव्हा तो आधी लेखी स्वरूपात तिथे आपल्या कंपनीच्या अधिकृत कार्यालयात देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याच्यावरती त्या ज्या व्यक्तीनं तो प्रस्ताव मांडणार आहे, जी व्यक्ती प्रपोजर आहे त्या व्यक्तीनं त्या प्रस्तावावरती स्वतःची साईन करणं, सिग्नेचर करणं गरजेचं आहे. आणि पुढे म्हटलं अँड पुट टू द मीटिंग बाय द चेअरमन. आणि तो प्रस्ताव हा सभेचा जो कोण अध्यक्ष आहे त्या अध्यक्षाने तो सभेमध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर सेकंड सांगितलेलं आहे अ मोशन शुड नॉट कंटेन एनी आर्ग्युमेंट, इन्फरन्स ऑर डिफेंटरी एक्सप्रेशन्स. सेकंड जे सांगितलेलं आहे की प्रस्तावामध्ये कोणताही वादविवाद, त्याचबरोबर अनुमान किंवा बदनामकारक व्यक्त केलेल्या भावना नसावा भाव नसावा. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण जेव्हा प्रस्ताव मांडतो त्यावेळेस म्हणजे प्रस्ताव मांडत असताना त्यामध्ये जी काही शब्दरचना आहे तर ती शब्दरचना एखाद्या व्यक्तीचा अपमान होईल किंवा बदनामकारक एखादं वाक्य असेल तर अशा प्रकारचे कुठलेही वाक्य त्याच्यामध्ये येता कामा नये, जेणेकरून त्याच्यामध्ये वादविवाद होणार नाहीत. नेक्स्ट नंबर थर्ड, द वर्डिंग ऑफ मोशन शुड बी अफर्मेटिव्ह, क्लिअर अँड डिफिनिट. तिसरं जे सांगितलेलं आहे की प्रस्तावाची भाषा ही होकारार्थी, स्पष्ट व निश्चित स्वरूपाची असणं गरजेचं आहे. जो कोण आपण प्रस्ताव म्हणणार त्या प्रस्तावाची भाषा ही होकारार्थी असणं फार गरजेचं, म्हणजे त्यातून निगेटिव्ह कुठलीही ॲक्टिव्हिटी निर्माण होता कामा नये. त्याच्यामुळे तो शक्यतो होकारार्थी असणं गरजेचं आहे. म्हणजे जो निर्णय घ्यायचा आहे त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये विचार करताना समोरून विचार हे होकारार्थीच येऊ शकतात. त्याच्यामुळे शक्यतो त्याची जी भाषा आहे ती अफर्मेटिव्ह लँग्वेजमध्ये असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ती क्लिअरसुद्धा असणं गरजेचं आहे. म्हणजे तो प्रस्ताव मांडल्यानंतरला समोरच्या व्यक्तीला सहज समजणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट वन नंबर 4, मोशन शुड बी विदिन द स्कोप ऑफ अजेंडा. अजेंडा कार्यक्रम पत्रिका. याच्या आधी आपण अजेंडा म्हणजे काय त्याचं ते पाहिलेलं आहे. जे चौथा जो पॉईंट सांगला की प्रस्ताव हा कार्यक्रम पत्रिकेच्या अधिकार कक्षेतील असावा. जेव्हा आपण तो प्रस्ताव मांडणार आहोत तो प्रस्ताव मांडत असताना ज्या वेळेस आपण अजेंडा प्रेझेंट करणार आहोत तर त्या अजेंडामध्ये जे काही विषय आपण घेणार आहोत चर्चेला, तर त्या चर्चेच्या संदर्भातच तो तुमचा मोशन किंवा प्रस्ताव असणं गरजेचं आहे. नेक्स्ट नंबर 5, मोशन शुड बी सेकंडेड बाय ॲटलिस्ट 1 मेंबर्स. 5वी सेन्से सांगितले की प्रस्तावाला किमान एका सभासदाचे अनुमोदन असले पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस आपण प्रत्यक्षपणे तो प्रस्ताव मांडणार आहोत तो प्रस्ताव मांडत असताना त्या प्रस्तावाला जे पण कंपनीचे काही मेंबर्स आहेत त्या मेंबर्सपैकी एका मेंबर्सचं काय असणं गरजेचं आहे, तर अनुमोदन असणं गरजेचं आहे, तो सहमत असणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट वन नंबर 6, एव्हरी मेंबर्स इज अलाउड टू स्पीक ऑन द मोशन ओनली वन्स. आणि 6वा अतिशय महत्त्वाचं सांगितलं की प्रत्येक सभासदाला प्रस्तावावर फक्त एकदाच बोलता येते. म्हणजे जेव्हा आपण तो प्रस्ताव मांडणार आहोत तर त्या प्रस्ताव मांडल्यानंतरला आता प्रस्तावावरती चर्चा सुरू होणार आहे. मग ती चर्चा करत असताना एका व्यक्तीला फक्त एकदाच बोलता येणार आहे. म्हणजे ते पण बोलल्यानंतरला त्या व्यक्तीला पुन्हा बोलावं असं वाटलं तर पुन्हा त्या व्यक्तीला त्या विषयावरती बोलता येत नाही. तर प्रत्येकाला एकदाच तो अधिकार दिलेला आहे. नेक्स्ट वन अँड नंबर 7, मोशन कॅन बी विड्रॉन बाय प्रपोजर बाय फॉलोइंग अ प्रोसिजर. आणि त्यानंतरला त्या
जे 7वी सांगितलेलं आहे की योग्य कार्यपद्धतीचा अवलंब करून सुचकास आपला प्रस्ताव मागे घेता येतो. म्हणजे ज्या व्यक्तीने तो प्रस्ताव मांडलेला आहे त्या व्यक्तीला जर असं वाटत असेल की आपण आपला प्रस्ताव मागे घ्यायचा आहे, तर ते मागे घेण्यासाठी जी काही कार्यपद्धती दिलेली आहे त्या कार्यपद्धतीचा वापर करून तो प्रस्ताव तयार केलेला प्रस्ताव मागे घेऊ शकतो. अशा प्रकारे प्रस्ताव मांडत असताना या प्रस्तावाच्या बाबतीमध्ये ह्या काही इसेन्सेस सांगितल्या आहेत की ह्या ज्या काही कायदेशीर बाबी सांगितल्या आहेत त्या कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या की हा प्रस्ताव आहे तो प्रस्ताव त्या सभेमध्ये मांडण्यासाठी काय असतो, योग्य असतो. त्याच्यामुळे तो प्रस्ताव योग्य होण्यासाठी या सगळ्याच कार्यपद्धती पूर्ण करूनच त्याला व्हॅलिड करावं लागतं आणि ते व्हॅलिड झाल्यानंतरच जो काही सभेचा जो काही अध्यक्ष आहे तो अध्यक्ष हा प्रस्ताव मांडण्यासाठी काय करत असतो, परमिशन देत असतो. थँक्यू.